थोडं माता सर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आवाज पुण्याचा शिवसेना. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. चला साहेब. बॅग मध्ये काय मध्ये काय गरज नाही.
महाराज या ना फौजी. ओय मोरे पाटील घ्या ना. वरंगे या. हो घेतो ना. काय होईल जय भवानी, जय शिवाजी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव. प्रत्येक वर्षी आपण शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवतात. काय आज या निमित्तानं महादेवच्या मंदिरासमोर केळी वाटप किंवा फळ वाटप केलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? प्रथम मी सर्व महामानवाला अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने घडलेली शिवसेना, या शिवसेनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि भगवा सप्ताहाचं आयोजन सर्व महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक करत असतात. त्या प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण महिन्याच्या 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत भगवा सप्ताह या माध्यमातून शिवसेनेला महाराष्ट्रभर ध्येय धोरण आणि उद्धव साहेबांच्या विचाराचं तोरण म्हणून आम्ही
सगळे शिवसैनिक सर्व या भव्य सप्ताहाच्या माध्यमातून गाव आसन शाखा आसन सर्व पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रभर हा भगवा सप्ताह साजरा करतात. म्हणून आपल्या वडवणी तालुक्यामध्ये आम्ही भव्य सप्ताहाच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं होतं की जागृत देवस्थान महादेव मंदिर या ठिकाणी आपण फराळाचं वाटप केलं पाहिजे, भव्य ध्वज लावले पाहिजे आणि भव्य सप्ताहाच्या माध्यमातून आपण ज्या उद्धव साहेबांनी दिलेला आदेश, शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, सन्माननीय सुनीलजी प्रभू साहेब असतील, सुषमाताई अंधारे असतील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव असतील, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब असतील, अंबुरे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सातपुते सरच्या आदेशाने या माजलगाव मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख महादेवजी आंबेकर या सर्वांच्या आदेशाने आणि या वडोळी तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती कार्यकर्त्यांनी स्वतः हा फराळाचा खाऊ आणला आणि सकाळी 8:30 वाजल्यापासून आतापर्यंत पूर्णपणे भक्तांना दर्शन केल्याच्या नंतर फराळाचं वाटप केलं आणि या ठिकाणी जय घोष करून शिवसेनेच्या माध्यमातून या तमाम हिंदू बांधवांना आणि या ठिकाणी 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी पदाधिकारी जमलोत आणि जागृत देवस्थान असणारं महादेव या ठिकाणी मंदिर या माध्यमातून नक्कीच आपल्याला भविष्यासाठी 2024ला महादेवाचा तिसरा डोळा उघडण आणि उद्धव साहेबांच्या विचाराचा तोरण आणि विधानसभेचं तोरण बांधलं जाईल असे शिवसैनिकांनी आम्ही महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही साकडं घातलं. आणि म्हणून एकच सांगेन की शिवसेना प्रमुखांचं ध्येय धोरण 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून जर बघितलं तर तमाम सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करणारी संघटना म्हणून शिवसेना आहे. म्हणून आमची बांधिलकी सर्वसामान्य लोकांची आहे. आमची बांधिलकी तमाम सर्वसामान्य लोकांना गरजूवंत लोकांना आम्ही भेटलं पाहिजे, त्यांना आशा पल्लवित केले पाहिजे, शिवसेनेने धीर दिला पाहिजे, शिवसेनेने विश्वास दिला पाहिजे आणि कुठे तडा जाणार नाही, विश्वासाला तडा जाणार नाही. उद्धव साहेब महाराष्ट्रभर सर्व या ठिकाणी उद्धव साहेबाचा दौरा सतत चालू आहे. उद्धव साहेब मेहनत घेतात आणि भविष्यातल्या 2024च्या सरकारमध्ये नक्कीच हा जो भगवा फडकतोय तो कायम फडकत राहणार अशी अपेक्षा होतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. हिंदुराजा सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदुराजा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. धन्यवाद. जय महाराज. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही शिवसेनेमध्ये नाहीत अशा प्रकारची चर्चा व अफवेला उधाण आलं होतं. त्या संदर्भात आज आपण काय सांगाल? जय महाराष्ट्र. मी प्रवीणताई माळी. गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच असं प्रवेश झाला म्हणून असं हे झालं होतं. सगळ्यांना माहिती झालं की ह्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बरोबर आहे. मी काही लोकांच्या जे भुलटे आहेत या गटामध्ये जे गद्दारी लोक ते केलेत त्या भुलट्यांनी मला फसवलं की तुम्हाला चांगलं काम देईल, तुम्हाला चांगलं पद देईल या आशेने मी त्या ठिकाणी गेले होते. पण आजपर्यंत मला कुठलंही पद दिलेलं नाही आणि काहीच काम वगैरे फक्त लागत दाखवतात, दुसरं काही करत नाही. म्हणून मी त्या ठिकाणी तिथंच थांबले. मी काही दुसरं काही केलेलं सुद्धा नाही काम. भविष्यात काय शिवसेनेच्या माध्यमातून काय रणनीती काय असणार आहे? यापुढे तर आम्ही तन मन धन तर मागेही लावलो तरी इथून पुढेही आम्ही तन मन धन सगळे आम्ही वडवणीतले नाही, वडवणी तालुक्यातील पूर्ण मावळे आम्ही सारखे एका ठिकाणी राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच आम्ही पुढे काम करणार. सप्रेम जय महाराष्ट्र. आज मातोश्री या ठिकाणी ताईच्या
घरी आलो, ताईने निमंत्रित केलं आणि सर्व आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा सहसचिव युवराज मामा शिंदे असतील, शिवसेनेचे सरपंच संजय धपाटे असतील, युवा सेनेचे नवनाथ मोरे असतील, रतन भाऊ सवासे असतील, शिवसेनेचे गणेशराव मेत्रे असतील, युवा सेनेचे भैयासाहेब खोसे असतील, पायगोनचे ग्रामपंचायत सदस्य महेशराव जाधव असतील. या ठिकाणी आता या भव्य सभेच्या माध्यमातून आता कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व या ठिकाणी भक्तांना आम्ही फराळाचं वाटप करून महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही ज्या संघटनेत काम करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत, तर त्या ठिकाणी फराळाचं वाटप झाल्यानंतर ताईने सांगितलं की पप्पा सगळे चहा घ्यायला या. बाकीचे काही मावळे तिकडे तिकडे गेले, पण आम्हाला महत्वाचं वाटलं की त्या ताईने आमच्यावर आमच्या संघटनेवर पुरावा निर्माण केला होता असं त्यांच्या तोंडून मी आता ऐकलं. पण त्या गोष्टी दुरावा समजता येणार नाही. कंडिशन अशी त्यांच्या बॅनरवर आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं बॅनर आहे. या घरावर नाव शिवसेनेत माझ्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षापासून ज्या शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख म्हणून कार्यरत राहिल्या. मी या अगोदर ज्या वेळेला ह्या दुसऱ्या संघटनेत काम करत होत्या प्रवेश करण्यासाठी सुद्धा मी ह्याच घरी आलो होतो आणि त्या घरी आल्याच्या नंतर आम्ही ताईचा सर्वांनी प्रवेश घेतला. रागिणी कशी असावा या माध्यमातून आम्ही ताईकडे चांगल्या विचाराने आम्ही भविष्यात सर्वसामान्य लोकांच्या महिलांचा जे आधार असतो त्या आधार देण्याचं काम आमच्या ताईने आतापर्यंत केलेलं आहे. म्हणून ताईवर पूर्णपणे आमचा विश्वास आहे की ज्या संघटना त्या वाढल्या मोठ्या झाल्या त्यांना सन्मान भेटला, त्या संघटनेला विश्वासाला कुठं तडा जाऊन देणार नाही. आणि परत काही त्यांनी आता शब्द टाकला की काही विघ्न संतोषी लोक होते, काही अनेक लोक महिला आघाडीच्या कोणी त्यांच्या ते काही त्यांनाच माहिती ते कोण होत्या काय होते आम्हाला काही माहित नाही, कारण त्या शिवसेनेला संघटनेला या अगोदर कधी त्यांचा फायदा झाला नाही. म्हणून त्या गेलेल्या लोकांवर माझा काही विश्वास नाही. म्हणून आमच्या रणरागिणी या अगोदर आमच्या बरोबर सतत कार्यरत आहेत. म्हणून मला या ठिकाणी चहाण्याचं निमंत्रित केलं आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. ताई तुम्ही ज्या घराचं नाव शिवसेनेमुळे मातोश्री टाकलं आणि मातोश्रीच्या शब्दाला विचाराला उद्धव साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आम्ही तुमच्या घरी चहा पाण्याला आलो. तुमची जी इच्छाशक्ती असेल ते तुम्ही तुमच्या आमच्या वरिष्ठांच्या आणि महिला आघाडीच्या ज्या गरजेच्या असतील अन्य त्या ठिकाणच्या तुमच्या संबंधित अधिकारी पदाधिकारी असतील, तुम्ही मातोश्रीच्या दारात अनेक वेळा गेलात, अनेक वेळा शिवसेना भवनला थांबलात, अनेक वेळा सगळ्याची असणाऱ्या वरिष्ठांची तुमची ओळख आहे, तुम्हाला सगळे ओळखतात नावाशी. आम्हाला त्या गोष्टीचा गर्व आहे की आमची रणरागिणी चांगलं काम करत असताना आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची ओळख आणि कार्यकर्त्यांची सुद्धा ओळख आणि सर्वसामान्य लोकांच्या निराधारांना आधार देण्याचं काम आमच्या भगिनी प्रवीणाताई माळी करत असतात. शिबिर घेतलं शिवसेनेच्या माध्यमातून, अशा कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अनेक कार्यकर्ता ज्या ठिकाणी संघटनेत काम करत असताना 24 तास शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून 2024 जे आता आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन आलो महादेवाच्या मंदिरात, त्या ठिकाणी हर हर महादेवाच्या घोषणा करून शिवसेनेचा जयघोष करून या ठिकाणी आम्ही नक्कीच उद्याच्या होऊ घातलेल्या 2024 उद्धव साहेबांच्या विचाराचं धोरण आणि शिवसेना भव्याचं तोरण आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही तेवढा विश्वास आहे. त्याचं मी पूर्णपणे तन मन धनाने सर्वांच्या साक्षीने शिवसेनेत पूर्णपणे स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Ya, ya, ya.